तुम्हाला माहित आहे का 20 रुपयाच्या नोटेवरील रहस्यमय मंदिर 4 लाख टन अखंड खडक कोरून पिरामिडपेक्षाही रहस्यमय आणि आश्चर्यकारक करणारे संत ज्ञानेश्वर महाराजांनी आधी कळस मग पायरे हे अगदी तंतोतंत ज्या ठिकाणी जुळलं जातं छत्रपती संभाजीनगर येथील कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगांपासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर असणारे वेरूळतील कैलास मंदिर। या कैलास मंदिराचा 12व्या शतकांपासूनचा इतिहास काय आहे, हे मंदिर कोणी आणि का बांधले, मंदिराची वास्तुकला कशा पद्धतीची आहे, छाननी आणि हातोडीने एवढे भव्य दिव्य असे हे मंदिर हे एकाच खडकात कसे बांधले आहे, तसेच या मंदिरामध्ये एक भव्य असं शिवलिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। तसेच 2 स्तंभ आहेत, त्याच्या आजूबाजूला आपल्याला कोरीव काम केलेले हत्ती, अशा विविध प्रकारची रहस्यमय गोष्टी आणि गूढ आपल्याला या मंदिराच्या बाबतीत या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचे आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। हर हर महादेव। छत्रपती संभाजीनगर येथील वेरूळतील कैलास मंदिर, लेणी क्रमांक 17 येथील कैलास मंदिर हे केवळ वेरूळ लेण्यांचे नव्हे तर संपूर्ण जगाच्या स्थापत्यकलेचं एक आश्चर्य आहे। हे मंदिर भगवान शंकराच्या निवासस्थान असलेल्या कैलास पर्वताची प्रतिकृती म्हणून कोरण्यात आलेलं आहे। या मंदिराच्या संदर्भात रहस्यमय कथा अशी आहे की राष्ट्रकूट वंशातील राजा कृष्ण पहिला एकदा गंभीर आजारी पडला होता। तेव्हा त्यांच्या राणीने भगवान शिवाची मनोभावाशी प्रार्थना केली आणि नवस केला, जोपर्यंत मंदिराचे शिखर दिसत नाही तोपर्यंत ती उपवास करेल। राजा बारा झाल्यानंतर त्यांनी मंदिर बांधण्यासाठी अनेक वास्तुविशारद बोलावले, पण सर्वांनी सांगितले की एवढे भव्य मंदिर पूर्ण होण्यास अनेक वर्ष आणि दशके लागतील। याचा अर्थ राणीला अनेक वर्ष उपवास करावा लागेल। तेव्हा कोक्सा नावाचा एक प्रतिभावान वास्तुविशारद पुढे आला। त्याने राजाला वचन दिले की तो अवघ्या 1 आठवड्यात मंदिराचे शिखर तयार करेल। कोक्साने वरून खाली कोरण्याची पद्धत वापरल्यामुळे लवकरच या मंदिराचा कळस या ठिकाणी तयार झाला आणि राणी उपवास सोडू शकली। या अद्भुत तंत्रज्ञानामुळे मंदिर 18 वर्षात पूर्ण झाले, अन्यथा 100 वर्षापेक्षा जास्त काळ या मंदिराला पूर्ण करण्यासाठी लागला असता। अशी या रहस्यमय ही कथा आपल्याला या कैलास मंदिराच्या संदर्भात या ठिकाणी पाहायला भेटते। त्याच्या या केवच्या आतमध्ये आल्यावर सुंदर असं नक्षीकाम केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। खरंच खूप सुंदर अशी ही लेणी आहे, पाहण्याजोगी। संत ज्ञानेश्वर महाराजांनी एका ओवीत चिंचेच्या पानावर देऊळ बांधिले, आधी कळस मग पायरे असे वर्णन केले आहे। अनेक इतिहासकारांच्या मते हे वर्णन कैलास मंदिरासंदर्भातून तंतोतंत असे लागू होतं, कारण या मंदिराचा कळस हा शिखरापासून या मंदिराचा कळस सर्वात आधी कोरला गेला आहे आणि त्याच्यानंतर खालील भागाचे कोरीव काम पूर्ण झाले आहे। म्हणजे असे देखील संत महाराजांच्या या ओवीत या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात। आपण जगातील बहुतेक मंदिरे आणि इमारती या पाहिल्या असतील, त्या या जमिनीपासून वरपर्यंत बांधली जातात, पण कैलास मंदिर हे वरपासून ते खालपर्यंत एकाच अखंड अशा खडकात हे कोरण्यात आलेलं आहे। जवळपास हे मंदिर कोरण्यासाठी 40,000 ते 2 लाख टन वजनाचा खडक बाहेर काढण्यात आला होता, जो आजच्या आधुनिक उपकरणांशिवाय फक्त छन्नी हातोड्याच्या साह्याने हे एवढं मोठं रहस्यमय असं मंदिर या ठिकाणी उभं करण्यात आले। किती आश्चर्याची गोष्ट आहे। हे मंदिर अंदाजे 276 फूट लांब आणि 154 फूट रुंद आणि 90 ते 107 फूट उंच असं हे मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। मंदिराची रचना द्रविड शैलीची आहे। यात भव्य प्रवेशद्वार आणि मध्यभागी नंदी मंडप आणि मागच्या गर्भगृहात ज्यात शिवलिंग स्थापित आहे। नंदी मंडप आणि मुख्य मंदिराला जोडणारे खडक कोरून तयार केलेले पूल आहेत। चौताऱ्यावरील हत्ती आणि रामायण मंदिराचा तळमजला म्हणजेच उंच चौतारा पूर्णपणे कोरीव कामाने भरलेला आहे। या चौताऱ्यावर हत्ती, सिंह यांसारखे प्रचंड मूर्ती कोरलेल्या आहेत, ज्यातून असे भासते की या हत्तीने संपूर्ण मंदिर आपल्या या पाठीवर तोलून धरलेले आहे। या चौताऱ्यावर रामायण आणि महाभारतांच्या काव्यांतील सुंदर असे दृश्य या ठिकाणी कोरलेले आहेत।
मंदिराच्या एका बाजूला रावणाने कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न केल्याचे अद्भुत आणि नाट्यमय शिल्प आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं, ज्यामुळे या लेण्यांना कैलास लेणी हे नाव मिळाले असावे। या मंदिरात शिव आणि पार्वती, गंगा, यमुना, सरस्वती यांसारख्या प्रमुख देवी देवतांच्या भव्य मूर्ती कोरलेल्या आहेत। मंदिराच्या भिंतींवर यक्ष, गंधर्व आणि अप्सरा यांसारखी आकर्षक अशी शिल्प आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात। हे मंदिर राष्ट्रकूट राजा पहिला कृष्णा याच्या काळात बांधले गेलेले आहे। या मंदिराच्या रचनेवर दक्षिणेकडील चालुक्य आणि पल्लव या शैलीचा प्रभाव या ठिकाणी दिसून येतो। विशेषतः कांचीपुरम येथील कैलासनाथ मंदिराची याला प्रेरणा असते। तुम्ही हा संपूर्ण जेव्हा इथे येता आणि या संपूर्ण मंदिर तुम्ही जेव्हा हे पाहता तेव्हा असं वाटतं की हे मंदिर जमिनीवरून नाही तर आकाशातून हे कोरलेले आहे। असं हे अद्भुत आणि अद्वितीय असं हे मंदिर, या कैलास मंदिराची युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या लेण्यांमध्ये या कैलास मंदिराची नोंद ही करण्यात आलेली आहे। या ठिकाणी जर तुम्ही आलात तर इतकं भव्य दिव्य असं हे मंदिर आणि एकाच खडकांमध्ये हे मंदिर पाहून खरंच खूप भारी वाटतं। इतकं हे कला कौशल्य हे भारतात आपल्या किती प्राचीन काळापासून, किती अगोदरपासून असावं आणि नक्कीच त्या कारागिरांनी कशा पद्धतीने हे मंदिर उभं केलं असावं, अशा या सगळ्या गोष्टी आणि खरंच खूप कौतुक वाटतं त्यांच्या या कलाशैलीचं। असं एक खूप सुंदर असं मंदिर आपण या ठिकाणी पाहू शकता। कैलास मंदिराचे एक वैशिष्ट्य असे आहे की याची युनेस्को जागतिक वारसा स्थळ यामध्ये नोंद तर झालेलीच आहे, पण आपल्या भारतीय चलनातील ही 20 रुपयाची जी नोट आहे त्याच्यामध्ये मागच्या बाजूला ही एलोरा केव्ज दाखवली आहे, ती ह्याच इथलीच हे कैलास मंदिराचीच या ठिकाणी स्तंभ आणि संपूर्ण आजूबाजूचा परिसर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय। एलोरा केव्ज 20 रुपयाच्या नोटवरती आपल्याला आतमध्ये एका स्तंभाच्या बाजूला जो स्तंभ दिसतो 20 रुपयाच्या नोटवर तो आपल्याला याच ठिकाणी पाहायला भेटतो। हा संपूर्ण असं आणि एकाच दगडामध्ये हे सगळं पूर्ण ही लेणी कोरलेली आहे। खूप अद्भुत आणि अद्भुत अशी ही लेणी आहे आणि नक्कीच तुम्ही या ठिकाणी एकदा तरी आवर्जून या ठिकाणी बघायला। काय नाही मला आवडत 6 वाजता ही लेणी या ठिकाणी बंद होती, त्यामुळे तुम्ही जर येणार असाल तर 6च्या अगोदरच या, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे ती लेणी पूर्णपणे फिरता येईल। खूप मोठ्या प्रमाणावर इथे ट्रॅफिक आहे। एलोरा केव्ज आम्ही आता बघितल्यानंतर आता आम्ही संध्याकाळच्या 8 वाजलेत। आम्ही आता भद्रकाला मारुतीचं मंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही आता चाललो। भद्रा मारुती मंदिर हे एक अत्यंत प्राचीन आणि अत्यंत जागृत असं धार्मिक स्थळ आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। हे मंदिर वेरूळ लेण्यांपासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर खुलताबाद, पूर्वी ज्याला भद्रावती म्हणून ओळखलं जायचं, असे या ठिकाणी आहे। या मंदिराच्या बाहेरील बाजूला शनिदेवाची मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। आपण या ठिकाणी समोरील शिवलिंगाचे दर्शन करून समोरच शनिदेवाचे दर्शन करण्यासाठी मंदिरात जाणार आहोत। संपूर्ण भारतात या प्रकारची 3च मंदिरं आपल्याला पाहायला भेटतात। हे ज्या मंदिरात हनुमानाची निद्रावस्थेत असणारी मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। इतर बाकीचे 2 मंदिरं हे प्रयागराज आणि मध्य प्रदेशातील जामजावळी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं। महाराष्ट्रातील या प्रकारचं हे एकमेव मंदिर आपल्याला पाहायला भेटतं। हनुमानाची ही निद्रावस्था भावसमाधी योगमुद्रेत असल्याचे मानले जातं। एका प्राचीन कथेनुसार कुलताबादचे राजा भद्रसेन हे प्रभू श्रीरामाचे खूप मोठे भक्त होते आणि त्यांच्या स्तुतीमध्ये सदैव प्रभू श्रीरामांची गाणी असत। ही भक्तिगीते ऐकून हनुमान त्या ठिकाणी आले आणि भक्तीमध्ये इतके लीन झाले
की त्यांनी त्याच ठिकाणी ते झोपी गेले, भाव व समाधी घेतली. राजांच्या विनंतीवरून हनुमान भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी कायमस्वरूपी याच ठिकाणी वास्तव्य केले. म्हणूनच याच ठिकाणाला भद्रा मारुती मंदिर म्हणून ओळखलं. छत्रपती संभाजीनगर येथील कैलास लेणी याचा आपण आज संपूर्ण इतिहास आणि माहिती आपण आज बघितली. त्याचबरोबर आपण भद्रा मारुती मंदिराचं देखील या ठिकाणी आपण दर्शन घेतलेले आहे. हा संपूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन ब्लॉगच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.